नमस्कार, स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मटार आणि बटाट्याची रस्सा भाजी। खूप सोपी आणि टेस्टी आहे ही भाजी। पोळी किंवा भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर कशाबरोबरही अप्रतिम लागते ही भाजी। तर आपण आता सुरुवात करूया। सर्वप्रथम कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे। जिरे छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे। आलं लसूण पेस्ट छान फ्राय झाल्यानंतर मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, ते सुद्धा यामध्ये ॲड केलेले आहे। नंतर इथे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे, ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहे। कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होतं आणि छान याची पेस्ट बनते, त्यामुळे आपल्याला मीठ याच्यामध्ये अगोदरच ॲड करायचं आहे। नंतर इथे मी हळद आणि तिखट टाकलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। तिखट परतवल्यानंतर याच्यामध्ये मी घरगुती मसाला टाकलेला आहे, गरम मसाला, आणि हे सर्व मिश्रण छान एकजीव होण्यासाठी आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे छान भाजीला तरी येते आणि भाजीची चव सुद्धा वाढते। थोडंसंच पाणी टाकायचं आहे अगोदर तेल सुटण्यासाठी, आणि नंतर याच्यामध्ये 5 मिनिटे परतवून घ्यायचे आहे मसाले। नंतर याच्यामध्ये आपल्याला बटाटा आणि मटार ॲड करून घ्यायचा आहे, तो 5 मिनिटे फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। सर्व मसाला त्याच्यामध्ये एकजीव झाला पाहिजे। जशी लागेल तशी दाट पातळ आपल्याला गरम पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवायची आहे। बघू शकता इथे भाजी तयार आहे। खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।